काही वेळेला आपण पुष्कळ सवयीनुसार काम करत असतो, पण लक्ष दुसरीकडेच असतं, म्हणजे ध्यान दुसरीकडेच असतं. बोलणं समजलं का? काम करतो, सवयीनुसार ते काम नीट सुद्धा होतं. माझं बोलणं कळलं का? सवयीनुसार ते काम काही चुकत नाही, पण लक्ष आणि अगदीच लक्ष जर बेताल झालं तर मग गोंधळ होतात. मग नवरा म्हणतो, काय स्वयंपाक करताना लक्ष नव्हतं का? बरं का, जेवताना तो जेवत असतो, चपाती खात असते, बायको काहीतरी बोलत असते, याचं काही लक्ष नसतं. ती म्हणाली, अहो तुम्हाला ऐकायला येतंय का? माझं बोलणं कळलं का? तसं दृश्य संसाराच्या ठिकाणी आसक्ती नसणं हेच एक ध्यान आहे. योगशास्त्रामध्ये आपल्या लक्षामध्ये एकाग्रता होणं हे ध्यान आहे. लक्ष स्वरूपामध्ये एकाग्र होणं हे ध्यान. अलक्ष्य स्वरूप दिसतं ते लक्ष आहे, आणि दिसत नाही पण जे आहे ते अलक्ष्य आहे. जयाचे निकृपा कटाक्षे आलक्ष लक्षे विनलक्षे साक्षी विसरला साक्षी निज पक्ष गुरुत्वे. आलक्ष लक्ष्यावर लक्षाशिवाय येत आहे. त्याला थोडंसं आता आलंय संपत अध्यात्म सांगत सांगत कृष्णचरित्र सांगावं. आता काय, कृष्ण जवळजवळ गोकुळातून बाहेर पडतोच आहे. काल रासक्रीडेतली सुमन मला सांगितली. आता कृष्ण गोकुळातून बाहेर पडायला निघालेलाच आहे. आता त्याचं कर्मकांड सुरू होईल. 10 वर्ष एका ठिकाणी बुद्धीच्या कोपऱ्यात जाऊन पडलेली गोष्ट ती आत्ता कशी आठवली? हा एक लक्षात होती, ती लक्षात आली. पण अशा कितीतरी गोष्टी प्रवचनातून घडत असतात की जी आपल्याला माहिती नाही, ती प्रवचनामध्ये सटकन पुढे येते आणि ती सांगितली जाते. सटकन एखाद्या शब्दाचा अर्थ येतो, सटकन एखाद्या शब्दाची कोटी येते. ज्या अर्थी आली त्या अर्थी ती माझ्यात होती. बरोबर आहे ना? आणि होती ती कुठे होती, कुठे होती ती माहिती नाही. आल्यावर दिसली, पण ज्या अर्थी आल्यावर दिसली त्या अर्थी लक्षात होती, पण नुसत्या लक्षात नव्हती, तर अलक्षात होती. जयाचे निकृपा कटाक्षे अलक्ष लक्षे वीण लक्षे. लक्षे वीण लक्षे. लक्षात न येता लक्षावर येत. आईला म्हणता येतं, ती म्हणते बरं बाबा, अजून माझ्या बाबाची लीला चालू आहे. आता ही लीला केव्हा संपायची? पुढच्या अध्यायातली लीला भेटल्यावर. काय लीला संपली आणि लीलावती आली, संपलं. काय तसं इथे कृष्ण लीला रास क्रीडेमधून परिपूर्ण अवस्थेला आली आणि पुढे कार्य सुरू झालं. जगदोद्धारा करता जे आले होते ते कार्य सुरू. आता इथेही राक्षसांचं मारणं बिरणं अमकं तमकं झालं हे नाही, असं काही नाही आहे. अगदी सुरुवातच पुतनेच्या वधापासून हे जरी होतं तरी खेळ होते, लीला होतं, कौतुक होतं. अलग लक्षात गाया चारणं होतं, मोठा आनंद लुटत होता भगवान. तुम्हाला माहिती आहे का, द्वारकेमध्ये गेल्यानंतर सुद्धा देवाच्या डोळ्याला धार लागत होती गोकुळातले दिवस आठवून. बर का, गोकुळ वृंदावनातले दिवस आठवून. हो, तिथल्या गोपिकांचं स्मरण, तिथल्या गोपाळांचं स्मरण होऊन देवाच्या डोळ्याला सुद्धा धार लागत होती. प्रत्येक कृतीमध्ये एक लीला आहे. माखन चोरी, गवळणीचा पदर धरण्यामध्ये सुद्धा लीला आहे.
हसण्यामध्ये सुद्धा लीला आहे. कपटामध्ये सुद्धा लीला आहे. त्याला गवळणी म्हणाला, तू कपटी आहेस. त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? क म्हणजे सुख, आणि त्याच्या आड जो पडदा धरलाय असा जो धरतो तो कपटी. पट, पट म्हणजे पडदा. पट शब्दाचा अर्थ काय आहे? आमच्या नेत्राला जे सुख होतं, आमच्या कानाला जे सुख होतं, आमच्या इंद्रियांना जे सुख होतं, आमचं मन तुझ्याकडे बघून जे तृप्त होत होतं, बुद्धी विचार करायचं सोडूनच दिलं होतं, अशी समाधी न लावताना समाधी अवस्थेत चालत होतो, बोलत होतो, खेळत होतो, वावरत होतो. अशा जे समाधीचं अलौकिक सुख होतं त्याच्यामध्ये तू पट निर्माण केलास, म्हणून तुझं नाव कपटी आहे. कपट मोठा गोड अर्थ आहे. बाकीच्या माणसांचं कपट निराळ असतं, इथे तसं कपट नाही आहे. इथे कपट एवढ्या करताच आहे की वियोग घडावा आणि त्या माध्यमातून संयोग सुद्धा विशेषत्वाने दर्शनात यावा, अनुभवात यावा. आणि म्हणून सतत प्रभूच्या चिंतनात होत्या, सतत प्रभूच्या ध्यानात होत्या. रासलीला संपली की लीला संपली आणि कार्य सुरू झालं. कळलं? मग कंसाला मारणं येईल बर का, मथुरेवर आक्रमण होतायत म्हणून द्वारका निर्माण होईल, मग माझ्या बाबाचं लग्न होईल, मग रुक्मिणीला पळवून आणील. कळलं का तुम्हाला? काय कळलं? काय होईल? रुक्मिणीला पळवून आणील. मग 16,108 सापडलेल्या त्यांना सोडून आणील. वेळी प्रसंगी प्रवचन करील, वेळी प्रसंगी खोटं नाटक करील. माझं बोलणं कळलं का? काय सुरू झालं? लीला संपली. आणि कर्मामध्ये कार्यरत होऊ लागला. आलं का लक्षात? लग्न झाल्यानंतर आपण मुलांना सांगतो, आता लक्ष ठेवून वागा, कसं तरी वागू नका, बायको आहे, तिच्या समोर आम्हाला बोलायची पाळी येऊ नये, असं सांगता का नाही तुम्ही? कोणी तुम्हाला तरी तुमच्या बापाने सांगितलं होतं का नाही? तर काय करावं? हो, सगळे म्हातारे कोतारे काय सगळे त्याच्यातूनच गेलेले आहेत. बाप सांगतोच बर का. लग्न झालंय आता, लवकर घरी या, नाक्यावर उभे राहू नका, घरी बायको आहे हे विसरू नका. आई नाही, काय घरी बायको आहे विसरू नका, घरी या. जरा लक्ष घाला संसारात. आईला भाजी नाही आणून दिली तरी चालेल, पण बायकोला आणून देत चला. दृश्य विषयामध्ये आसक्ती नसणं नामे ध्यान. ध्यान ध्यान म्हणजे काय नाही का? एखादी व्यक्ती बघितली, तिचा सहवासावासा वाटला. एखादी खाण्याची वस्तू बघितली, एक लक्षात ठेवा, आसक्ती निर्माण झाली की ते विषय तुमच्यावर सक्ती करतात. शब्द किती जवळचे आहेत? आसक्ती आणि सक्ती. काय? रस्त्याने निघाला होता, एखादी आवडीची वस्तू बघितली, आसक्ती निर्माण झाली, त्या आसक्तीने सक्ती केली आणि त्या दुकानच्या पायऱ्या चढवल्या. काय म्हटलं मी? आसक्तीने काय केली? सक्ती केली.
लक्षात ठेवा. तसं दृश्य विषयाच्या ठिकाणी संसारावर आसक्ती नसणं हेच ध्यान आहे. त्याच्यातली आसक्ती निर्माण नसली की तिथे लक्ष जाणार नाही. लक्ष कुठेतरी लागून लक्ष लावून अंतरी कृष्ण पाहती नर नारी. लक्ष लावून अंतरी आणि कृष्ण पाहती नर नारी. लक्ष अंतःकरणामध्ये होतं, हृदयाच्या ठिकाणी होतं. हृदयाच्या ठिकाणी वस्ती करणाऱ्या परमात्म्यावर होतं. अंतरात लक्ष लागल्या कारणाने बाह्य वस्तूमध्ये बघत होत्या, पण लक्ष तिथे होतं. भूक लागण्याची प्रक्रिया जी आहे, जे दुपारी खाल्लं ते पचवणं, काय तिथे पोटामध्ये पोकळी निर्माण करणं, तिथे भूक लागणं, हे तुम्हाला 9:30 लागलेली कळेल, पण आता लागण्याची प्रक्रिया पोटात चालू आहे. म्हणजे अलक्ष स्वरूप लक्षावर तुमच्या लक्षात न येता येतं. प्रत्येक गोष्टीचं असंच आहे. तुम्ही जन्माला आला त्या दिवशी किती फूट होता? किती फूट होता? वाढलेला तुमच्या तरी लक्षात आला का? वाढलेला लक्षात आला का? एकदम 2-3 वर्षांनी बघितलं लक्षात येतं, अरे वा एकदमच वाढला. एवढा आहे. म्हणजे आईच्याही लक्षात येत नाही, त्याच्याही लक्षात येत नाही, पण लक्षात न येता अलक्ष लक्षावर लक्षात न येता येतंय. तहान तशीच लागते, भूक तशीच लागते. विचार लक्षात आहेत नाहीत मला माहिती नाही, पण मी इथे बसल्यानंतर अलक्ष आहे ते लक्षावर येतं. योग्य तऱ्हेने आपलं काम करून निघून जातं, पुन्हा अलक्षात जातं. काय म्हटलं? प्रवचनाच्या वेळेला लक्षावर येतं आणि प्रवचन संपल्यानंतर अलक्षात जातं. आणि ती गोष्ट 10 वर्ष जरी आठवली नाही तरी 10 वर्षांनी आठवते. खरंच आहे, लहानपणाचं आयुष्य ना बिगर जोखमीचं असतं. कशाचीच काळजी नसते. कशाची काळजी असते पोरांना? पोरांना काळजीच नसते. काय वयात येणं म्हणजे काळीज जागृत होणं. काळीज जागृत झाल्यानंतर काळजी वाटते. कळलं का तुम्हाला? काळीज जे आहे ना ते जागृत होत नाही. आणि हे संसारात आले की त्यांना मुलं बाळ झाले की थापाला झालं, काळी जागृत झालं. काळजी आली, याला संसार म्हणतात. लक्षात ठेवा. जयाचे निकृपा कटाक्षे अलक्ष लक्षे विणलक्षे. अलक्ष स्वरूप लक्षावर न लक्षात येता येतं. म्हणजे काय? तुम्ही आता प्रवचन झाल्यावर घरी जाणार ना? हो, घरी जाणार. घरी जायचं पण 9-9:30 होतो. आणि मग 9-9:30 झाल्यानंतर जरा 5-10 मिनिटं झाल्यानंतर अगं काय वाढतेच की नाही, मला भूक लागली आहे. म्हणजे 9:30 वाजताच तुम्हाला भूक लागली का? नव्हे, भूक लागण्याची प्रक्रिया तुमच्या न कळत आत्ता सुद्धा पोटात चालू आहे. ध्यान लावणं निराळं आणि ध्यानात सतत असणं निराळं. लब्धली नादी लागली समाधी, मुड जन नर नारी लोकारे. यादी कळली का? कुणाला लागली? मुड जन नर नारी लोकारे, लब्धली नादी लागली समाधी. गवळणींना तसं काय येत होतं? त्यांना समाधी माहिती नव्हती, त्यांना ध्यान माहिती नव्हतं, पण त्यांचं ध्यान उतरलं नव्हतं. जीवी लागिले हरीचे ध्यान,
ध्यान लागण्याकरता सुद्धा प्रेम लागतं. प्रेमाशिवाय ध्यान होऊ शकत नाही का? प्रेम म्हणजेच ध्यान. एखाद्या विषयातल्या वस्तूचे जर प्रेम असेल तर तिचा सुद्धा विसर होत नाही. तसं प्रभूवर प्रेम असल्यानंतर ध्यान करण्याची आवश्यकता नाही, कारण ध्यान मोडतच नाही. कुणी म्हणाले डोळे झाकून बसा, कुणी म्हणाले काय करा. बरं का, अनेकांचे अनेक विचार आहेत. सांख्य मतामध्ये असा आहे, संसार जर दिसला तर त्याच्यात आसक्ती नसणे नामे ध्यान. समजून घ्या. दिसतोय संसार, बरोबर आहे ना, पण त्याच्याकडे आसक्ती नसणं हे ध्यान नाही का. त्याच्या आसक्ती नाही आहे म्हणजे कुठेतरी निराळ्या ठिकाणी मन गुंतलेलं आहे. आणि दुसरं दृश्य विषयामध्ये जर मन गुंतलेलं नाही तर मन कुठे गुंतलं? तादृश्य प्रभूमध्ये.